माणगावात जुगार अड्ड्यावर पोलिसांची धडक कारवाई, आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल. निजामपूर बसस्थानकाजवळ अवैध मटका जुगाराचा धंदा उघडकीस, 10,000चा मुद्देमाल जप्त. नमस्कार, तुम्ही पाहत आहात रायगड प्रतिबिंब न्यूज. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात अवैध मटका जुगाराविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे निजामपूर येथे छापा टाकत एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. माणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निजामपूर बस स्थानकाच्या मागील मोकळ्या जागेत अवैध मटका जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने पंचांसमक्ष घटनास्थळी छापा टाकला. कारवाई दरम्यान प्रकाश पांडुरंग पाकड, वय 47, राहणार निजामपूर, याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीकडून मटका चिठ्ठ्यांचे पुस्तक, एक बॉलपेन आणि जुगारातून जमा झालेली 10,300 रुपयांची रोख रक्कम असा एकूण 10,310 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887च्या कलम 12 अन्वये माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या कारवाईचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार किरण हरिश्चंद्र तुंटुणे करत असून रायगड जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधातील या पोलिसांची कारवाईमुळे बेकायदेशीर व्यवसायांना आळा बसतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.